नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील अदलाबदल हा पाठ पाहणार आहोत. तर मग चला आपण बघूया. होळीचा सण होता, सायंकाळची वेळ होती. आता इथे बघा, इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की कुठला सण होता, तर तेव्हा तुम्ही लिहायचं आहे की होळीचा सण होता. गावातली काही मुले लिंबाच्या झाडाखाली जमली होती. कुठे जमली होती सगळी मुले? लिंबाच्या झाडाखाली. एकमेकांवर धूळ उडत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. आता इथे कोणत्या दोन मुलांचा उल्लेख झाला आहे? अमृत व इसाब. ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, कारण परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल की दोन मित्रांची नावं सांगा. तेव्हा तुम्ही सांगायचं की अमृत व इसाब. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्या बरोबर खेळू लागले. कोणाबरोबर? सगळे दुसरी मुलं खेळत होती ना, त्यांच्या बरोबर. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. होळीचा सण होता ना, म्हणून दोघांनी पण नवीन कपडे घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखं होतं. दोघांनी एकदम सारखे कपडे शिवले होते. दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. आता इथे बघा, इथे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की अमृत व इसाब यांची घरे कोठे होती. तेव्हा याचं उत्तर असं येईल की अमृत व इसाब यांची घरे रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते. इथे काय सांगितलंय? अमृतला आई आणि वडील दोघेही होते, परंतु इसाबला फक्त वडील होते, त्याला आई नव्हती. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. व्रात्य म्हणजे याचा मीनिंग काय? व्रात्य म्हणजे खोडकर, एकदम आगाऊ मुलगा. आणि त्याला एक कल्पना सुचली. काय सुचली? अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत. मग इथे असं प्रश्न विचारला जाईल की एका व्रात्य मुलाला कुठली कल्पना सुचली. तेव्हा त्याचं उत्तर असं सांगायचं, एका व्रात्य मुलाला दोघांचीही कुस्ती लढवण्याची कल्पना सुचली, असं याचं उत्तर सांगायचं. म्हणजे तुम्हा दोघांची ताकद ही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, हे तरी आम्हाला बघायला मिळेल. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे हे बघूया. चला. यापुढे आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला ओरडेल किंवा मारेल. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते की हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर तू हे ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. आईने त्याला घरातून बजावून पाठवलं होतं, कारण त्याला नवीन कपडे पाहिजे होते. आणि त्याच्या आईने त्याच्या वडिलांना खूप विनवणी करून हे कपडे त्याला घेऊन दिले होते. म्हणून तिने त्याला बजावून पाठवले होते की हे कपडे जर तू खराब केलेस तर किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. पुढे अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाब सारखा शर्ट मिळालाच पाहिजे. इसाबला त्याचे वडील घेऊन देणार होते ना, त्याच्यामुळे अमृतने पण तसाच हट्ट धरला. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली म्हणजे त्यांना घेण्यासाठीच विनवलं. ते छान पैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाब बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले,
चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. कोण होता तो मुलगा ज्याने त्याला मध्ये ओढलं? केशव. बाकीची पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्या बरोबर कुस्ती लढतो. केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण आले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावयाला पळून गेले. काही मुले सगळे पळून गेली की त्यांना लक्षात आलं की आता केशवचे आई वडील ह्या सगळ्यांना ओरडणार, म्हणून हे सगळे पळून गेले. अमृत व इसाब देखील तेथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. कोणाच्या शर्टाचा खिसा फाटला होता? इसाबच्या. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे की आता आई वडील रागवतील, मारतील म्हणून भीती वाटणे. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्च घातला होता. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टाची बटणे काढत अमृतला म्हणाला, चल लवकर काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार? इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची अदला बदल. पण त्याचे काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील. याच्यात शर्टाची अदला बदल दोघांनी केली, म्हणून आपल्या धड्याचं नाव काय आहे? अदला बदल. खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. अमृत काय म्हणाला? हो, मला माहिती, मला माझे बाबा मारणार कारण हे शर्टाचा खिसा फाटला आहे, पण मला वाचवायला आई आहे. का? इसाबला आई नव्हती. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांची झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. त्या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेच होते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने त्या दोघांच्या आनंदावर विरजन घातलं, टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. अरे, असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी. कोण बोलवलं ह्या दोघांना? इसाबच्या बाबांनी बोलवलं. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्यांच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले. इसाबच्या वडिलांचं नाव काय होतं? हसनभाई. भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? मी ती हसत म्हणाली. काय झालं हसनबाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? भाभी, अमृत सारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनबाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. गळा दाटून येणे म्हणजे काय? की दुःख होणे.
हसनभाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं, ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो होतो. हसनभाई काय सांगत आहात ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. जेव्हा ती लोक आपल्या शर्टाची अदलाबदल करत होती तेव्हा हसनभाईंनी त्यांना बघितलं होतं. ते सांगून ते पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. या धड्यातून आपण काय शिकलो मुलांनो? आपण हे शिकलो की आपण जर एखाद्या बरोबर मैत्री केली तर ती शेवटपर्यंत कशी निभवायची हे शिकलो. या चॅप्टरच्या नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केली आहे आणि त्याच्या फोटो व्हिडिओच्या एंडमध्ये अटॅच केले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.